जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलं असेलच 2 ते 3 दिवस झाले एक जी आर सोशल मीडियावर भरपूर फिरतोय का मुंबईचं ग्राउंड 11 तारखेपासून सुरू होणार आहे. तर आपण मुंबई विशेष ग्राउंड कधी सुरू होईल, कोणत्या ठिकाणी होईल यावर आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत. पूर्णपणे व्हिडिओ बघा, जास्त नाही, फक्त 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला या व्हिडिओचा खूप सारा फायदा होणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही तो जी आर बघत आहेत, 2 ते 3 दिवस झाले भरपूर सोशल मीडियावर फिरत आहे. बघा, मी जेव्हा तो प्रथम तो जी आर बघितला ना, मी पण थोडासा भारावून गेलो का असं कसं काय 11 तारखेपासून मुंबईचे ग्राउंड चालू होतील. कारण की त्यांनी डायरेक्टली असं तिथे मेन्शन केलंय का मरोळच्या इथे ग्राउंड चालू होईल, त्याच्यानंतर मुलींचं नायगाव इथे ग्राउंड चालू होईल. पण आता मी आपले मित्र आहेत तिथे पोलीस, मुंबई पोलीस म्हणून, त्यांच्याकडनं पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेतली. मरोळ या ठिकाणी कोणतेही मैदानाचं काम चालू नाहीये. त्याच्यानंतर नायगावला सुद्धा कोणत्याही मैदानाचं काम चालू नाहीये. या सगळे मी पूर्णपणे माहिती घेतली. पण मला असं वाटलं का ही माहिती खोटी आहे. पण नंतर अजून खोलवर माहिती काढल्यानंतर समजलं का खरोखर मुंबईचे ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होतीलच. पण ग्राउंडची कोणतीही तयारी चालू नाहीये. आता जिथे म्हणतात मरोळचं ग्राउंड, जो मागच्या 2021-22च्या भरतीमध्ये जिथे मरोळचं ग्राउंड आहे तिथे जी भरती झाली होती, तिथे एखाद्या टॉवरचं काम चालू आहे. तर मला असं वाटत नाही का तिथे भरती प्रक्रिया तुमची चालू होईल. काहीतरी मॅनेजमेंट करतीलच. कसं आहे, मुंबईचं भरती प्रक्रिया घेण्याचं खूप चांगल्या प्रकारे ते भरती घेतात आणि मुलींचं नायगाव येथे भरती प्रक्रिया घेणार आहेत. तर मला ग्राउंड बद्दल एकदम कन्फर्म जो जी आर पडला होता, म्हणजे तुमचं साधारणपणे फेब्रुवारी त्यांनी 11-12 तारीख दिलेली आहे, तेव्हा तुमचे ग्राउंड चालू होतील. तुम्ही ती 11-12 तारीख तुमच्या समोर ठेवा आणि ग्राउंडची तयारी चालू ठेवा. कसं आहे, ग्राउंड आज नाही तर उद्या आपल्याला ग्राउंड द्यायचंच आहे. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही समजा तुमचं ग्राउंड झालं तर तुम्ही अभ्यास करायला एकदम फ्री होता. ग्राउंडकडे जास्तीत जास्त फोकस करा. ते 11 तारखेला असू द्या किंवा 20 तारखेला असू द्या किंवा मार्च महिन्यामध्ये जाऊ द्या. पण तुमचा जो शेड्यूल आहे तो व्यवस्थितपणे ठेवा. आणि आता भरतीचे ग्राउंड जवळ आल्यानंतर कोणती दुखापत करू नका. काही कसं असतोय, काही मुले भरती जवळ आली का मैदानाचा सराव 2 टाइम करायला जातात. तसा असतो. काही गोष्टी आहेत त्या नियमितच करायला लागतात. जर तुमचं खरोखर वीक असेल तर तुम्ही 2 टाइम करू शकता. जर तुमच्या ग्राउंडला स्कोर 43-45 येतोय तर काही ग्राउंडला जास्तीत जास्त हे करू नका. तुमचं ग्राउंड 43-45 आहे तर योग्य ग्राउंड आहे. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. नाहीतर तुम्ही 43 किंवा 45 ग्राउंड असेल आणि तुम्ही परत 2 टाइम ग्राउंड करायला जाणार तर कोणती इंजुरी होण्याचे चान्सेस असते. लिगामेंटचा वगैरे प्रॉब्लेम असतोय. 100 मीटरच्या स्पिनला वगैरे कधी तुम्हाला इंजुरी होऊ शकते. म्हणून पूर्ण तुमच्या बॉडीला सांभाळा, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. महत्वाचं म्हणजेच आपण ग्राउंड बद्दल बोलत होतो. मला भरपूर मुलांनी मेसेज सुद्धा केले का सर मुंबई ग्राउंड बद्दल माहिती काढा. बघा, पुढच्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये ग्राउंड कधीही चालू होतील. एक्झॅक्ट डेट तुम्हाला कोणीही सांगणार नाहीये. जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट येतील तेव्हा समजणार का आपलं ग्राउंड या तारखेपासून सुरू होणार आहे. बाकीच्या कोणत्याही थापांवर विश्वास ठेवू नका. जे सत्य आहे ते मी सत्य तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगितलं आहे. मुंबईचं ग्राउंड मरोळ किंवा नायगाव जिथे होईल तिथे होईल, पण तुम्ही तुमच्या तयारीमध्ये राहा. 45 पर्यंत तुमचा ग्राउंडचा स्कोर घ्या. कसं आहे, भरतीमध्ये 1062 जागा सुद्धा वाढल्या, तुम्हाला सर्वांना माहित झालं असेल. तर त्या जागेंचा पण तुम्हाला फायदा खूप होणार आहे. याचा तुम्हाला 100% म्हणजे 100% फायदा होणार आहे. तुमचा ग्राउंड आणि अभ्यास व्यवस्थितपणे ठेवा. या भरतीमध्ये तुम्ही 100% लागणार आहेत. सर्वांना तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.